तुम्हाला पण जर हेल्दी खायचं असेल आणि एकदम क्विक, तर ही भेळ कशी बनवली ते चला पाहूयात। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मुगाची मस्त डिलिशियस आणि हेल्दी अशी भेळ। त्यासाठी काय करायचं, भिजवलेले मोड आलेले मूग घ्यायचे, अजिबात उकडायची वगैरे काहीच गरज नाही, नॉर्मल भिजत घातलेले उकडलेले मूग घ्यायचे। त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घ्यायचा। मी ते एक मोठा आकाराचा कांदा जो असतो तो बारीक चिरून घातलाय, एक टोमॅटो बारीक चिरून घातलाय। तुम्ही जेवढे मूग घ्याल ना तेवढ्या प्रमाणामध्ये कांदा टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची। मी एक हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घातली, तिखट सुद्धा तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं घाला। ह्याच्यामध्ये वरतून मी चाट मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ घालून झालं ना की लगेचच दुसरं काही घालायचं नाही, मिक्स करून घ्यायचं। मिठामुळे काय होईल, कांदा आणि टोमॅटोतलं थोडंसं मॉइश्चर जे आहे ना त्याने थोडीशी भेळ जी आहे ती ओलसर होईल। तर हे प्रोसेसला ना तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर चटण्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण ही भेळ इतकी टेस्टी लागते ना की वेगळ्या चटण्यासुद्धा घालायची गरज नाही, अतिशय क्विक होते। लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही देऊ शकता किंवा डाएटमध्ये सुद्धा तुम्ही ही भेळ खाऊ शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांदा जो आहे तो पाणी सोडेल। तर मिक्स झाल्याच्या नंतर आहे ना वरतून मी लिंबू पिळते, अर्धा लिंबू मी ते चिरून घेतले, ते अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यावर पिळून घेते। लिंबाचा रस पिळून झाला की त्याच्यामध्ये ना तुमच्या आवडीचं कोणतंही फरसाण घालू शकता। मी इथे ना मक्याचा चिवडा घातलेला आहे। मक्याचा चिवडा घातल्यामुळे ना एकदम कमाल टेस्ट येते। ह्याच्यामध्ये ना सगळं काही असतं, शेंगदाणे, डाळी, शेव सगळं असल्या कारणामुळे ना भेळ अतिशय टेस्टी लागते। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग झाली भेळ तयार। तुम्ही अगदी टिफिनमध्ये किंवा सकाळी नाश्त्याला किंवा कधीही संध्याकाळच्या स्नॅकला सुद्धा हे खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतं। तर ना मी आता हे सर्व एका प्लेटमध्ये भेळ सर्व करून घेते आणि मग वरतून सुद्धा ना शेव किंवा अजून जे काही आवडत असेल ते तुम्ही घालून खाऊ शकता। अतिशय टेस्टी लागते ही भेळ। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि अजूनपर्यंत मयुरीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी अशी चमचमीत रेसिपी अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर प्लेटमध्ये ना ही सगळी भेळ काढून घेतली आहे, कसली सुंदर दिसते ना। जर तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्की ट्राय करून एकदा तरी बघाच, किती कमाल लागते ही भेळ। मी वरतून अजून थोडंसं कुरकुरीत असं फरसाण घातलंय आणि मग आता ही भेळ खाणार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक दिवस मूग भिजत घालायचे आणि मग कपड्यामध्ये बांधून ठेवल्यावरती ना एक अर्धा दिवसामध्ये याला छान मोड येतात। मग तुम्ही ही भेळ नक्की ट्राय करून पाहू शकता। निरोगी खा आणि निरोगी राहा।